एकनाथ शिंदेबद्दल ही जर गोष्ट तुम्हाला माहिती नसेल तर रील शेवटपर्यंत बघा. 2022 मध्ये एकनाथ शिंदेनी 50 आमदारांसह शिवसेनेत बंड केलं. त्या बंडानंतर ते गुवाहाटीला गेले. गुवाहाटीत जाताना त्या आमदारांना सुद्धा माहिती नव्हतं की आम्ही तिकडे जाणार. त्यानंतर मुंबईत काय सुरू होतं तर मुंबईत देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी राज्यपालांना निवेदन दिलं. राज्यपालांनी तुम्हाला जनमत चाचणीला सामोरं जावं लागेल असं म्हटलं. त्यानंतर विधिमंडळात एकनाथ शिंदेचं सरकार जनमत चाचणीला सामोरं गेलं, ज्यात ते यशस्वी ठरलं. आणि त्यानंतर एकनाथ शिंदेचं केलेलं भाषण हे आतापर्यंतचं सर्वात प्रभावी आणि महत्वाचं मानलं जातं. त्यांनी भाषणात आपल्या कारकिर्दीचा, आयुष्याचा एकूणच आढावा घेतला. भावनिक सुद्धा झाले. ते असं म्हणाले की एकीकडे सत्ता तर दुसरीकडे बाळासाहेब आणि दिघे साहेब यांचे सैनिक कार्यकर्ते होते. मला या 50 जणांचा अभिमान वाटतो. पुढे ते असं म्हणाले की मी आता शहीद झालो तरी चालेल, पण परत माघार घेणार नाही. या 50 जणांची जबाबदारी माझ्यावर होती. यांचं भविष्य सुरक्षित केल्यावरच मी जगाचा निरोप घेईन असंही म्हटलं. साताऱ्याच्या दरेगावात जन्मलेल्या एकनाथ शिंदे यांनी नंतर ठाण्यात वास्तव्य केलं. ठाण्यात रिक्षा चालक, मग नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, आमदार ते मुख्यमंत्री या इथपर्यंतच्या प्रवासात अनेक टीका, कौतुक आणि खाचखळग्यांनी भरलेला होता, एवढं मात्र नक्की.